कारदगा, बारवाड, मांगूर, कुन्नूर, भोज, भोजवाडी, हुन्नरगी, चांद, शिरवाळ, बेडक्याळ आदी परिसराला ठरलेल्या दूधगंगा, वेदगंगा नद्या वरदान आहेत. या नद्याच्या पाण्यावरच हा परिसर अवलंबून आहे. मात्र याच नद्यांमध्ये कागलच्या एका साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी सोडण्यात आल्याने नदीतील पाणी दूषित होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तर पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूधगंगा, वेदगंगा नद्यांना काळमवाडी धरणातून बारमाही पाण्याचे नियोजन झाल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम बनला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे, पण सातत्याने या नद्यामध्ये कागल येथील एका साखर कारखान्याचे सांडपाणी सोडले जाते. या पाण्यामुळे प्रतिवर्षी नद्या दूषित होतात. नदीत दूषित पाणी येऊ नये यासाठी कोणतीच उपाययोजना होत नसल्याने नदीतील जीवसृष्टीचे भवितव्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे कारदगा बांधार येथे मासे कसवीस होऊन मृत्युमुखी पडल्याने नदीपात्रात माशांचा खच पडला आहे. तर काही जण सदर मासे पकडण्यासाठी नदीकाठावर एकच गर्दी केली आहे. कारदगा दूधगंगा नदीत दूषित पाणी येताच तात्काळ वकील बाबासाहेब खोत यांनी प्रदूषण नियंत्रण बेळगाव व कोल्हापूर खाते व कारदगा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे दूषित पाणी येणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत बोलताना कारदगा येथील तिसऱ्या आघाडीचे प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे म्हणाले की या नद्यांचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जाते. या नद्यांमध्ये मासे भरपूर असल्याने पाणी शुद्ध असते. मात्र नद्यांमधील पाण्यात कारखान्याचे मळी मिश्रित पाणी सोडल्याने नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. दूषित पाण्याने मानवाच्या व जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. ज्या कारखान्याने या नद्यांमध्ये मळी मिश्रित पाणी सोडले आहे त्या कारखान्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.